नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। श्री नरसिंह गोपालदास महाराज 106वा संजीवन समाधी महोत्सव। नाशिक पंचवटी गोदातीरी परिसर आज भक्तिरसात न्हावून निघाला। श्री साईनाथ आणि श्री गजानन महाराज यांच्या पोथीत उल्लेख असलेले नाशिकमधील 5 संजीवन समाधी मंदिरांपैकी एक पवित्र स्थान श्री नरसिंह गोपालदास महाराज यांच्या 106व्या संजीवन समाधी महोत्सवाचा सोहळा आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी भक्तिभावात पार पडला। या महोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभ संधीवर तब्बल 173 भक्तांनी एक दिवसीय पारायण करून आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली। संपूर्ण परिसरात नामस्मरणाचा गजर आणि मंत्रोच्चारांचा नाद घुमत होता। भक्तिगीतांच्या सुरेल मैफलीने कार्यक्रमाला अधिक रंगत आली। नामवंत गायिका सौ मीनाताई निकम परुळेकर तसेच नंदकुमार टोंगळे आणि अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। शिवाई भजनी मंडळाने सादर केलेल्या गवळणींनी वातावरणात वारकरी परंपरेचा सुरेल स्पर्श आणला, तर ब्रह्मानंद भजनी मंडळाच्या भजनसंध्येमुळे भक्तीचा आनंद द्विगुणित झाला। आज 11 फेब्रुवारी रोजी राम मंदिर येथे संवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली। 4 दिवस चाललेल्या या महोत्सवात असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। शिस्तबद्ध, सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाची रूपरेषा मुख्य अध्यक्ष श्री गिरीश चिटणीस आणि कार्यकारी मंडळाने उत्कृष्टपणे पार पाडली। भक्तिभाव, संस्कृती आणि परंपरेचा संगम असलेला हा महोत्सव नाशिकच्या धार्मिक वैभवाची साक्ष देऊन गेला। श्री नरसिंह गोपालदास महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। हरिनामाच्या गजरात संपन्न झालेला हा महोत्सव भाविकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवून गेला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा, नमो तुशी देवा। तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिले याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असले सत्य, पापी जनांनी तुझं प्रथम महत्व आणले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे गणनिळा। काय भूमीने सावरीला दिला आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन। या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्यनाशी तमा प्रथम म्हणून कातो कष्टी होत, काही करावे लागत तम नासल्या विशी। तम जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा। पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसंपूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा। एक विधानिष्ठा ज्याची जडली गजानन पतीसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय।
गोपालदास महाराजांचा 106वा समाधी उत्सव साजरा करत आहोत. 106वा हे वर्ष आहे आणि 4 दिवसाचा हा उत्सव असतो. आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आम्ही गजानन विजय ग्रंथ पारायणाचा महासोहळा आयोजित केला होता. भरपूर प्रमाणात महिला उपस्थित होत्या. आम्ही 2 महिन्यापासून तयारी करत होतो आणि आम्हाला सर्व मैत्रिणींचं भरपूर सहकार्य लाभलं आहे आणि चिटणीस काकांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप धन्यवाद मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं, गजानन महाराज हे गोपालदास महाराजांना भेटायला येत होते आणि गजानन विजय ग्रंथामध्ये गोपालदास महाराजांचा 11व्या अध्यायामध्ये उल्लेख आहे आणि ते गुरुबंधू म्हणून पण आहेत. मग आम्हाला खूपच आनंद होत आहे की आम्ही या सोहळ्याचे एक भाग आहोत आणि 11 तारखेला पण आम्हाला हा सोहळा खूप उत्साहात साजरा करायचा आहे. भक्तिपूर्ण पद्धतीने दासनवमीचा उत्सव साजरा करायचा आहे. धन्यवाद. जनस्थान हिंदू टाइम्स मुख्य संपादक विनोद पवार,